महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यावरून आता जुंपल्याचं चित्र आहे। कोणीही उमेदवार जाहीर करा, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे। ठाकरेंच्या याच भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीतील इतर नेते देखील संकटात सापडलेले आहेत। सविस्तर पाहूया। मविआचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री फॉर्म्युल्यानं पाडापाडी। आधी चेहरा ठरवा, मगच पुढे जाण्याचा ठाकरेंचा आग्रह। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हा कळीचा मुद्दा झालाय। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जाहीरपणे मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीचा मुद्दा उकरून काढलाय। महाविकास आघाडीतील कोणीही एक चेहरा निवडून त्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करा, असा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरलाय। आपल्या ताड्या घालणारी लोक आहेत युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। महायुतीत असतानाही ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं सूत्र होता। आता या सूत्रामुळे पाडापाडीचा कार्यक्रम होत होता, असा अनुभव देखील ठाकरेंनी सांगून टाकलाय। त्यामुळे जे काही होईल ते आताच उमेदवार जाहीर करा, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती, मग जागा वाटप व्हायचा। तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। मग पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे। मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी। मेळाव्यात शेकापच्या जयंत पाटलांनी मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंना सुनावलंय। मुख्यमंत्री कोण हे तुम्ही ठरवू नका, असा सल्लाही जयंत पाटलांनी दिलाय। उद्धवजींना मी सांगू इच्छितो, मुख्यमंत्री तुम्ही लोक ठरवणार नाही, खालची जनता ठरवणार आहे। खालची जनता ठरवणार आहे आणि त्यामुळे त्याचा प्रश्न नाही आहे। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून आतापासूनच धुसफूस सुरू झाली आहे। ही धुसफूस लाथाबुक्क्यांवर येऊ नये म्हणजे मिळवलं, असंही भाजपचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये बैठका सिल्वर ओकला केल्या, कधी दुसरीकडे केल्या, तरी मुख्यमंत्री पद आम्हाला ही मागणी त्यांची मान्य होत नाहीये। आज त्यांनी मेळाव्यामध्ये जाहीर करून टाकलं आणि म्हणून आपापसातली धुसफूस ही आता सुरू झाली आहे। ती लाथाबुक्क्यांपर्यंत जाऊ नये एवढीच अपेक्षा। शरद पवारांचा आणि काँग्रेसचा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध आहे। आता या पेचातून महाविकास आघाडीचे नेते वाट कशी काढतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। विनोद राठोडसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।